नमस्कार, मी रोशना कदम रोशनाज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। तर खूप दिवसांनी मी आज तुमच्यासाठी अशी खास रेसिपी घेऊन येत आहे। तर गावी गेल्यामुळे मी रेसिपी पोस्ट केल्या नव्हत्या, तर मी आज तुम्हाला खूप दिवसांनी एकदम भन्नाट रेसिपी शेअर करत आहे। तर मी आज तुम्हाला दडपे पोहे कसे बनवायचे त्याची रेसिपी शेअर करत आहे। तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। तर इथे मी एक कांदा चिरून घेतलेला आहे। तर त्यामध्ये 2 मिरच्या आपण चिरून घेतलेल्या आहेत। त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे आणि 1 चमचा साखर आपल्याला याच्यामध्ये घ्यायची आहे आणि 1 चमचा मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि सर्व साहित्य एकत्र मिक्स करून छान कांद्यामध्ये कुस्करून घ्यायचं आहे आपल्याला। मीठ आणि साखर घालून कांदा चुरल्यामुळे त्याला छान पाणी सुटतं, तर त्याचा उपयोग आपल्याला पोहे सॉफ्ट होण्यासाठी मदत होते। तर अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलेलं आहे। तर यानंतर आपण इथे एक नारळाचं पाणी काढून घेतलेलं आहे। नारळ फोडून एका नारळाचं पाणी आपण घेतलेलं आहे। तर इथे मी पाव किलो पोहे घेतलेले आहेत। तर नॉर्मल आपण पोहे करताना साध्या पाण्याने भिजवतो, तर आपल्याला ह्या नारळाच्या पाण्यामध्ये पोहे छान पाणी शिंपडून भिजवायचे आहेत। थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे भिजवून घ्यायचे आहेत, लागल तसं पाणी घालायचं आहे। तर एवढ्या पोह्यासाठी एका नारळाचं पाणी लागतं। तर आपण हे पोहे छान दडपून आपण हे झाकण ठेवून एक 5 मिनिटं ठेवणार आहोत साईडला। तर आपण याच्यासाठी फोडणी करून घेणार आहे। तर इथे भांड्यामध्ये तेल तापत ठेवलेलं आहे। 1-2 चमचे आपण तेल तापत ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण मुठभर शेंगदाणे घेतलेले आहेत। तर शेंगदाणे छान आपल्याला तळून घ्यायचे आहेत। छान कुरकुरीत तळल्यानंतर आपण शेंगदाणे काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण शेंगदाणे तळून घेतलेले आहेत। जास्त पण लालसर करायचे नाहीत, नाहीतर शेंगदाणे करपतात। त्यानंतर आपण त्याच तेलामध्ये जिरे मोहरी टाकणार आहोत 1 चमचा। जिरे मोहरी टाकल्यानंतर थोडीशी मिरची आपण परत एकदा याच्यामध्ये टाकणार आहोत। तर एखादी मिरची चिरून याच्यामध्ये परत आपल्याला टाकायची आहे। हिंग थोडासा टाकलेला आहे, पाव चमचा मिरची टाकून घेतलेली आहे। कढीपत्ता टाकायचा आहे, एक 5 ते 6 पानं कढीपत्त्याचे टाकायचे आहेत। तर थोडीशी फोडणी गार झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा छोटा चमचा हळद टाकायची आहे आपल्याला। तेल थोडंसं थंड झाल्यानंतर हळद टाकायची आहे, नाहीतर करपते। तर हळद टाकून झालेले आहे आणि फोडणी आपल्याला ही तोपर्यंत बाजूला ठेवायची आहे। तर जे आपण पोहे भिजवून घेतले होते ते थोडंसं हलक्या हाताने मोकळे करून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने पोहे मोकळे करून घेतलेले आहेत। तर आता याच्यामध्ये आपण एक एक करून साहित्य टाकून घेणार आहोत। जो कांदा आपण ठेवला होता साईडला त्याला पाणी सुटलेलं आहे, ते याच्यामध्ये टाकून एकजीव हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे मिक्स करत असताना याच्या आधी आपण हात स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, त्यानंतर आपण हाताने छान मिक्स करून घेत आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपण शेंगदाणे तळलेले टाकून घेतलेले आहेत। तर शेंगदाणे सुद्धा याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर आपण एका नारळाचा चव काढून घेतलेला आहे। तर आपल्याला आवडीप्रमाणे याच्यामध्ये नारळ टाकायचा आहे। तर त्यामधील निम्मा नारळाचा किस आपण याच्यामध्ये टाकलेला आहे। थोडीशी कोथिंबीर आपण याच्यामध्ये टाकायची आहे आणि परत एकदा आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। तर याच्यानंतर जी आपण फोडणी बनवली होती ती थंड झाली होती, ते याच्यावरती टाकून परत एकदा एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपले दडपे पोहे तयार झालेले आहेत। छान हे आपल्याला एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे। एक 5 मिनिटं आपल्याला दडपून हे झाकून ठेवायचे आहेत। त्याच्यानंतर आपल्याला हे सर्व करायचे आहेत। तर अजूनही रोशनाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। इंस्टावर फॉलो करा, शेअर करा आणि कमेंट करा। तर अशा पद्धतीने आपले दडपे पोहे तयार झालेले आहेत। तर नॉर्मल पोह्यापेक्षा अगदी भन्नाट लागतात खायला, तर नक्की ट्राय करा। अगदी सोप्या सोप्या टिप्स मी याच्यामध्ये दिलेल्या आहेत। तर आपण आता हे पोहे सर्व करणार आहोत। तर एका प्लेटमध्ये आपण हे पोहे काढून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपण पोहे काढलेले आहेत। त्यानंतर याच्यावरती कोथिंबीर आणि खोबरं टाकून घ्यायचं आहे। थोडंसं कोथिंबीर आणि खोबरं आपल्याला साईडला ठेवायचंच आहे स्टार्टिंगला। तर याच्यामध्ये आपण सर्विंग करताना खोबरं आणि कोथिंबीर टाकून घ्यायची।